आयोनिक इक्विलिब्रिया हा जो आपला पॉइंट आहे या सेक्शन मध्ये बऱ्याच प्रॉपर्टीज आपण क्लिअर केल्या. आजच्या पॉइंट मध्ये आयोनिक इक्विलिब्रियाच्या क्विक रिव्ह्यू मध्ये आजचा हा लेक्चर भाग घेणार. क्विक रिव्ह्यूचा अर्थ घेत असताना आपल्याला एक शॉर्ट स्वरूपामध्ये रिव्हिजन जे आहे या माध्यमातून आपल्याला घ्यायचं आहे. आणि हा आयोनिक इक्विलिब्रिया एक फिजिकल केमिस्ट्रीचा हा जो एक ॲब्स्ट्रॅक्ट आहे, या फिजिकल केमिस्ट्रीच्या टॉपिक मध्ये 11वीचा सेक्शनचा हा आलेला 12वीचा हा जो पार्ट आहे यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला ऍसिड बेस आणि त्यानंतर पीएच पीओएच कॉमन आयन इफेक्ट, त्यानंतर सॉल्युबिलिटी हा सर्वसमावेशक अभ्यास करत असताना प्रामुख्याने क्विक व्यू जो आहे आपण ऍसिड आणि बेस या भागाला घेऊया. एकदा रिव्हिजन पिरियड झाला म्हणजे आपल्याला तो पार्ट समजायला थोडं सोपं जाईल. ऍसिड आणि बेस मध्ये साधारणपणे ओल्ड कन्सेप्ट नुसार चवीला आंबट असणारे ऍसिडस या शब्दापासूनचे ऍसिड हा शब्द आला, तर अल्कली या अरेबिक शब्दापासून बेस हा शब्द डिराईव्ह झाला. मग एक प्रामुख्याने आपण जर या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर 1884 पासून ते साधारणपणे 1923 पर्यंतचा हा जो कालखंड आहे त्यामध्ये एरहेनियस, लॉरी ब्रॉन्स्टेड आणि लेविस या तीन शास्त्रज्ञ, गिल्बर्ट लेविस हा 1923 साधारणपणे 1923, 1896, 1884 ते 86 हा थेरॉटिकल सेक्शन ऍसिड आणि बेसचा देत असताना पहिला कॉन्सेप्च्युअल पार्ट असा आला की एरेनियसने सांगितलं की दो सबस्टन्सेस व्हिच गिव्स H+ आयन इन aqueous solution are known as acid. Those substances which gives OH- ion in aqueous solution are known as base. तर इथे ऍसिड आणि बेसला या पद्धतीने एरेनियसने ज्या वेळेला डिराईव्ह केलं त्या वेळेला एक सर्वात महत्त्वाचा भाग लक्षात आला, aqueous हा शब्द महत्त्वाचा होता. एरेनियसच्या थेरीमध्ये आपण HCl आणि NaOH बरोबर आहे NaCl plus H2O ही एक रिएक्शन पाहिली ज्याला न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. द ऍसिड रिएक्ट्स विथ द बेस टू गिव्ह द सॉल्ट अँड वॉटर इज नोन ॲज अ न्यूट्रलायझेशन. या न्यूट्रलायझेशन रिएक्शनला जर एरेनियसच्या आयोनिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये केलं तर शेवटी आपल्याला एक इक्वेशन असेल H+ + OH- बरोबर H2O. आणि या थेरीनुसार H+ ion of an acid reacts with the OH- of a base to give the undissociated water is known as a neutralization. हा कन्सेप्ट प्रामुख्याने आपल्याला इथे पाहायला मिळाला. मग एरेनियसला काही गोष्टी समजून सांगता आल्या नाही, त्याला आपण लिमिटेशन्स असं नाव दिलं. आणि लिमिटेशन्स मध्ये पहिला महत्त्वाचा पॉइंट होता की दिस थेरी इज व्हॅलिड ओन्ली फॉर ॲक्वियस सोल्युशन. फक्त ॲक्वियस सोल्युशन पुरतीच मर्यादित आहे. जसं की HCl इज ऍसिड इन वॉटर बट नॉट इन बेन्झीन. ही थेरी नाही एक्सप्लेन करू शकली. ऍक्च्युअली याचं कारण होतं की HCl पाण्यामध्ये H+ आयन देतो, बेन्झीनमध्ये देत नाही, पण ते एरेनियसला सांगता आलं नाही. एरेनियसच्या सोल्युशन थेरीनुसार H+ असणारेच ऍसिड आहे, तर ZnCl2 अथवा BeCl2 अथवा AlCl3 यांच्यामध्ये H+ आयन नसताना देखील ते ऍसिड आहेत हे एक्सप्लेन एरेनियसला करता आलं नाही. त्याच पद्धतीनं ज्यांच्यामध्ये समजा हा ROR यांच्यामध्ये OH नसताना देखील हा बेस आहे हे एक्सप्लेनेशन एरेनियसला देता आलं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सांगूया की एरेनियसच्या थेरीनुसार H+ आयन इन द वॉटर शुड बी फ्री. पण अल्ट्रा मायक्रोस्कोप खाली पाहण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की तो H3O+ च्या स्वरूपात असतो, ज्याला आपण प्रोटोनियम आयन असतो. आता आम्ही हा रिव्हिजन खास न घेण्याच्या ऐवजी थोडंसं शॉर्ट मध्ये घेतो, हळू घेतो. याचं कारण असं आहे की तुम्हाला हा रिव्हिजनचा सेक्शन जर लक्षात आला तर तुमचं प्रॅक्टिस ऑलरेडी होऊन जाईल. मग या एरेनियसच्या थेरीनुसार अस्तित्वात आली ती लॉरी ब्रॉन्स्टेडचा कन्सेप्ट. या लॉरी ब्रॉन्स्टेडच्या कन्सेप्टमध्ये त्यानं सांगितलं प्रोटॉनच्या स्वरूपामध्ये यांनी थेरी दिली. प्रोटॉन डोनर्स आर नोन ॲज अ ऍसिड आणि प्रोटॉन ॲक्सेप्टर्स आर नोन ॲज अ बेस. आणि मग त्यानं HCl यानं H+ आयन दिला -H+, म्हणून हा ऍसिड. आता रिव्हर्स येत असताना Cl- याला जर घेतलं म्हणजे हा प्लस
तर हा झाला बेस म्हणून हा ऍसिड आणि हा बेस. अशा पद्धतीने प्रोटॉनच्या स्वरूपामध्ये प्रोटॉन डोनर्स आर म्हणायचं ऍसिड, प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर म्हणायचं बेस. या स्वरूपामध्ये एक्सप्लेन केलं. आणि इथेच एक कन्सेप्ट आला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर मध्ये द पेअर ऑफ ऍसिड अँड बेस which differs by H plus ion is known as a conjugate acid base pair. यानंतर एक शब्द आला की आपल्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नंतर एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. तर जो पदार्थ हा ऍसिड म्हणूनही बिहेव करतो आणि बेस म्हणूनही बिहेव करतो त्याला आपण एम्फोटेरिक असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा H2O HCl ही जर मी रिएक्शन घेतली तर हा ऍसिड आहे तुम्हाला माहिती आहे. मग यामध्ये होणाऱ्या रिएक्शन मध्ये H3O+ आणि Cl- ही एक रिएक्शन एक. आणि दुसरी रिएक्शन घेतली मी H2O प्लस NaH3. या रिएक्शन मध्ये NaH4 प्लस आणि OH मायनस. आता हा बेस आहे हे माहिती आहे तुम्हाला. आता पहिला भाग असा झाला की या थेरीनुसार हा H2O चं रूपांतर कशात झालंय बघा. हे होत असताना याला प्लस केले H+ आहे म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्ट केला. लॉरी ब्रॉन्स्टेडच्या कन्सेप्ट नुसार जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तो कोण असतो बेस. आता इथे H2O चं कन्वर्जन हे OH- मध्ये झालं याचा अर्थ त्याला -H+ करावा लागला आणि -H+ करावा लागला याचा अर्थ प्रोटॉन द्यावा लागला. आणि लॉरी ब्रॉन्स्टेडच्या कन्सेप्ट नुसार प्रोटॉन डोनर्स आर म्हणायचं ऍसिड म्हणजे हा कोण झाला ऍसिड. मग पहा ऍसिड सोबत रिएक्ट होत असताना वॉटर बेसिक नेचर दाखवतोय, बेस सोबत रिएक्ट होत असताना ऍसिडिक नेचर दाखवतोय. आणि मग आपण व्याख्या केली की द सबस्टन्स व्हिच बिहेव ॲज अ ऍसिड ॲज वेल ॲज अ बेस इज नोन ॲज अ एम्फोटेरिक सबस्टन्स. अशा पद्धतीने आपण लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट जो आहे हा एक्सप्लेन केला. एकदा व्यवस्थित वाचत असताना रिव्हिजनच्या माध्यमातून आपण या सेक्शनला पुढे जात आहोत. आणि आता तिसरा कन्सेप्ट आला तो आला लेविस कन्सेप्ट. लेविस कन्सेप्ट मध्ये एक एक्झाम्पल देतो. हे एक्झाम्पल आहे अमोनिया, त्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, H+ आयन, H ही लोन पेअर याला दिली, हा ब्रॅकेट, हा प्लस, हा कोऑर्डिनेट अथवा डेटिव्ह बॉन्ड. डेटिव्ह किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड, द बॉन्ड which is formed by transfer of complete lone pair of electron is known as a coordinate or dative bond. मग इथे काय झालं, लेविसने ही थिअरी देत असताना इलेक्ट्रॉनची पेअर देणारे जे असतात ते बेस असतात आणि इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करणारे जे असतात ते ऍसिड असतात. म्हणून इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आर द बेसेस आणि इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर्स आर नोन एज द ऍसिड्स. मग आता आजच्या सेक्शन मध्ये आपण या तीन थेरीचा हा रिव्हिजन पार्ट झाल्याच्या नंतर आता आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला एक लिंक लागली पाहिजे की लिंक तुम्ही आजचा एक हो का दोन लेक्चर्स हो रिव्हिजन लेक्चर्स पाहिल्याच्या नंतर आपला टॉपिक तुम्हाला कंप्लीट आला पाहिजे. यामध्ये तुम्ही काय केलं, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस. आता हे डिटेल शिकवलेलं असल्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतोय. स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस मध्ये स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस ही कशाच्या आधारे ठरवली, ॲरेनियसच्या थेरीच्या आधारे ठरवली. ॲरेनियसच्या थेरीनुसार H+ आयन पाण्यामध्ये देणारे ऍसिड आणि OH- पाण्यामध्ये देणारे बेस. मग या थेरीचा आधार घेत जे जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर H+ देतात ते स्ट्रॉंग ऍसिड, जे जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर OH- देतात ते स्ट्रॉंग बेस, जे कमीत कमी आणि उशिरा देतात ते वीक ऍसिड, जे कमीत कमी आणि उशिरा OH- देतात ते वीक बेस. हा कन्सेप्ट आपण ॲरेनियसच्या थेरीनुसार मांडला आणि मग आपण हा HCl असो, हा NaOH असो, हा ऍसिटिक ऍसिड असो किंवा हा NaH4OH असो, एक एक्झाम्पल्स आपण घेतले एक प्रामुख्याने आणि मग स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस केले. आता इथेच आपण पुढचा पॉइंट सांगूया. या पॉइंटचं नाव आहे टाइप्स किंवा सॉल्ट. सॉल्ट हा कसा तयार होतो, ऍसिड आणि बेस पासून. आणि या कन्सेप्ट नुसार सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. तुम्हाला ऍसिड आणि बेस घेतल्याशिवाय सॉल्ट तयार होणार नाही. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस. तिसरा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस. चौथा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस.
अशा पद्धतीचे सॉल्ट आपल्याला पुढे वापरायचे होते म्हणून आपण हा कन्सेप्ट पाहिला आणि यामध्ये प्रामुख्याने NaCl जो HCl आणि NaOH पासून तुम्हाला पाहिजे इथे आहे पार्ट दिला. दुसरा स्ट्रॉंग ऍसिड कोणता HCl आणि हा weak हा सॉल्ट घेतला CH3COO Na. तिसरा वीक ऍसिड घेतलाय. आता हा वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जर आपण वीक बेस तर हा वीक बेस म्हणजे NaH4 हा आणि हा जो आहे CH3COO Na. एक कन्सेप्च्युअल पार्ट आपण पाहत असताना आता आपल्याला फक्त स्ट्रॉंग ऍसिड HCl आणि वीक बेसचा हा जो सॉल्ट आहे हा NaH4Cl आणि हा जो वीक ऍसिड वीक बेसचा आहे हा CH3COO NaH4. आठवलं? मग आजच्या सेक्शन मध्ये आणखी आपल्याला एक पॉइंट पुढे जायचा आहे आणि हा टाइप्स ऑफ सॉल्ट झाल्याच्या नंतर हे कशासाठी घेतलं तुम्हाला एक लिंक लावतोय मी रिव्हिजनच्या माध्यमातून. हे घेत असताना प्रामुख्याने आपल्या समोर एक महत्त्वाचा कन्सेप्ट आला होता आणि तो कन्सेप्ट होता हायड्रोलायसिस. आणि या हायड्रोलायसिस मध्ये जात असताना हा एक प्रामुख्याने आपण हा पॉइंट पाहिला आणि या पॉइंटचा आधार घेत असताना हायड्रोलायसिस नावाच्या कन्सेप्ट साठी आपण टाइप्स ऑफ सॉल्ट जे आहेत हे आपण डिराइव्ह केले. या कन्सेप्ट मध्ये एक लक्षात ठेवा की गोष्ट आपण ऍसिड साठी Ha दिलं होतं. H म्हणजे हायड्रोजन देणारा ऍसिड आणि ऍसिड चा A. बेस साठी आपण B म्हणजे बेस आणि OH हा देणारा आणि सॉल्ट साठी BH होता. हायड्रोलायसिस या रिएक्शनचा अर्थ सांगत असताना हा BA प्लस हा H2O बरोबर आहे HA प्लस BOH. हा पॉइंट सिंपल लक्षात ठेवायचा. आता याचे काय झाले याचे तयार झाले हा B प्लस अधिक A मायनस प्लस H2O बरोबर आहे HA प्लस BOH. हा पुणे ऍसिड हा पुणे बेस. आपल्याला हायड्रोलायसिसची व्याख्या तयार करत असताना आपण सांगितलं द कॅशियन or anion or both the ions reacts with water to produce acidity or basicity in the solution is known as the hydrolysis. काय म्हणलं आपण? The reaction in which cation or anion or both the ions reacts with water to give acidity or basicity in the solution is known as the hydrolysis. आणि मग आपण टाइप्स ऑफ हायड्रोलायसिस मध्ये स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे पार्ट आला NaCl चा हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर हा HCl आणि NaOH मी थोडं शॉर्ट मध्ये दाखवूया. आणि आयोनिक इक्वेशनच्या नंतर आपल्याला काय आलं माहिती आहे का H2O H+ अधिक OH मायनस. आणि आपण सांगितलं की त्या सोल्युशन मध्ये H+ असेल तर ऍसिडिक फ्री OH मायनस असेल तर बेसिक. पण जेव्हा दोघांची संख्या सारखी असेल त्यावेळेला ते सोल्युशन हे न्यूट्रल असेल आणि म्हणून आपण सांगितलं की H+ as the solution has equal number of H+ and OH minus ion hence it is neutral in nature. आणि परत क्वेश्चन दिला की सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रोलायसिस. असं का दिलं बरं? कारण इथे ऍसिडिटी तयार झाली नाही बेसिडिटी तयार झाली नाही म्हणून आपण हा पॉइंट सांगितला. आपण ज्या वेळेला स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा जर विचार केला तर हा NaH4Cl प्लस हा H2O बरोबर आहे NaH4OH प्लस HCl. आणि आयोनिक इक्वेशनच्या वेळेस तुम्हाला काय लक्षात आलं माहिती आहे का NH4 प्लस हा H2O आणि हा उरला NH4OH आणि हा H+. आपण काय म्हणतो जो फ्री असेल ती ऍसिडिक H+ आयन हे फ्री असल्या कारणानं ऍसिडिक नेचर आपल्याला प्रामुख्याने तिथं पाहायला मिळतं. हे याचं वैशिष्ट्य आहे. ठीक. आता हा झाला आपला पॉइंट. मग as there is a free H+ ion hence it is acidic in nature. दोन टाइप्स ऑफ हायड्रोलायसिस आहेत. तिसऱ्या टाइप कडे जात असताना लक्षात घ्या आता वीक ऍसिड घ्यायचा आहे आपल्याला. वीक ऍसिड ऍसिडिक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस NaOH यांचा आपण सॉल्ट घेतला. हा CH3 हा COONA प्लस H2O बरोबर आहे CH3COOH NaOH. आणि मग आपण आयोनिक फॉर्म मध्ये हा CH3CO मायनस H2O CH3COOH प्लस OH मायनस.
काय पाहायला मिळालं तिथे OH मायनस फ्री आहे, त्याचा अर्थ सोल्युशन कसं आहे बेसिक. ॲज द सोल्युशन हॅज अ फ्री OH मायनस आयन हेन्स इट इज बेसिक इन नेचर. हा झाला तिसरा आणि शेवटचा पार्ट वीक ऍसिड आणि वीक बेसला CH3COO NH4 याचा हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर दोनही ऍसिड आणि बेस हे वीक आहेत. वीक असल्यामुळे आता याचं नेचर कसं, तर याचं नेचर आपलं होतं Ka आणि Kb च्या व्हॅल्यूवर. Ka आणि Kb कोण होते, Ka आणि Kb होते डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड अँड बेस. जर इक्वल व्हॅल्यू असेल तर सोल्युशन न्यूट्रल असेल, K ची व्हॅल्यू जास्त असेल तर सोल्युशन ऍसिडिक असेल, K ची व्हॅल्यू कमी असेल तर सोल्युशन बेसिक असेल. आणि अशा कारणाने आपण हा जो रिव्ह्यू घेत आहेत यामध्ये प्रामुख्याने आजचा पहिला सेक्शन हा कंप्लीट करतोय. मी हा टॉपिक 2-3 लेक्चर मध्ये रिवाइज करणार आहे. तेवढे 2-3 लेक्चर रिवाइज केले की तुम्हाला रिव्हिजन माध्यमातून हा थोडासा फास्ट ट्रॅक मध्ये तुम्हाला हा भाग पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीने आपण जो पहिला कन्सेप्ट होता हा एक्सप्लेन केला. एरेनियस, लॉरी ब्रॉन्स्टेड, लेविस यांच्या ऍसिड बेस कन्सेप्टच्या नुसार स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस एरेनियसने दिली. त्यानंतर टाइप्स ऑफ सॉल्ट घेतले, त्यानंतर हायड्रोलायसिस घेतलं आणि हायड्रोलायसिसचे 4 प्रकार घेतले जे 4 सॉल्टचे होते तिथपर्यंत. आता हा पहिला सेक्शनला आपण इथं थांबणार आहोत. आपण पुढच्या सेक्शनचा